नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. कारण पुढील काही मिनिटात आम्ही सांगणार आहोत शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या. यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता, लाडक्या बहिणींचे 3000 रुपये, 2 लाखांची कर्जमाफी, गॅस सिलेंडरचे नवीन दर, राशन कार्डाचे नवीन नियम आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठे निर्णय याबद्दल महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सर्वात मोठी बातमी म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता लवकरच जाहीर होणार असून येत्या 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी, भूसत्यापन किंवा आधार लिंक केले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच आता पात्रतेसाठी फार्मर आयडी देखील अनिवार्य करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी बातमी म्हणजे 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आला असून या निर्णयामुळे जवळपास 50% शेतकरी कर्जमुक्त होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नागपूर जिल्ह्यातील आकडेवारीनुसार 38,125 शेतकऱ्यांवर 655 कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील 46,600 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. नियमितपणे कर्जफेड करणारे जवळपास 40,000 शेतकरी पात्र ठरणार आहेत. तसेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज असलेले शेतकरी या कर्जमाफीस पात्र असतील आणि सरकारी तसेच सहकारी बँकांकडून घेतलेले कर्जही यात समाविष्ट असेल अशी माहिती देण्यात आली आहे. महिलांसाठी देखील मोठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 12 मार्चपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र येणार असून महिलांच्या खात्यात एकूण 3000 रुपये जमा होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्धा जिल्ह्यासाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला असून पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे सोलर संच बसवण्याचा खर्च जवळपास 70,000 रुपये येतो, मात्र सरकारकडून 15,000 रुपयांचे अनुदान दिले जात आहे. अवकाळी पाऊस आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले असून त्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. बाजारभावाबद्दल बोलायचे झाले तर हळदीच्या दरात वाढ झाली आहे. 2 दिवसांपूर्वी हळदीला 13,400 रुपये क्विंटल भाव मिळत होता, मात्र आता त्यात वाढ होऊन 13,450 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. राज्य कर्मचाऱ्यांसाठी देखील चांगली बातमी आहे, कारण महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातून आलेल्या माहितीनुसार 1ली ते 9वीच्या अंतिम परीक्षा 20 एप्रिलपासून सुरू होणार आहेत आणि विद्यार्थ्यांना 44 दिवसांची उन्हाळी सुट्टी मिळणार असून 15 जूनपासून शाळा पुन्हा सुरू होतील. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तहसीलदार कार्यालयाकडून महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही त्यांनी तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर अनुदानाची रक्कम खात्यात जमा होईल. दरम्यान पीक विम्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून जवळपास 1.29 लाख शेतकरी अजूनही भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी पोर्टलवर माहिती अपलोड न झाल्यामुळेही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. आता एक महत्त्वाचा नियम म्हणजे बेकायदेशीर झाडतोड केल्यास 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. सामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महाग झाला आहे आणि व्यावसायिक सिलेंडरचे दरही वाढले आहेत. तसेच गॅस बुकिंगसाठी 21 दिवसांचा नवीन नियम लागू करण्यात आला आहे आणि वर्षभरात 15 सिलेंडरची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान स्मार्ट मीटर योजनेवरून नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून काही सामाजिक संघटनांनी या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वाहतूक क्षेत्रातून आलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलत देण्याची शक्यता असून 60 वर्षांवरील पुरुषांना 40% सवलत मिळू शकते अशी चर्चा आहे. आता राशन कार्डाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम लागू होणार आहेत. ग्रामीण भागात 2 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असल्यास राशन कार्ड बंद होऊ शकते, तर शहरी भागात 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरवले जाईल. तसेच घरात 4 चाकी वाहन, मोठा प्लॉट किंवा एसी असल्यासही राशन मिळणार नाही. सर्व कार्डधारकांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. बाजारात हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. सध्या व्यापारी 4,800 ते 5,100 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करत असल्याचे समोर आले आहे.
लातूर जिल्ह्यात 54,950 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच सूर्यघर मोफत वीज योजनेत 1 किलोवॅटसाठी 30,000, 2 किलोवॅटसाठी 60,000 आणि 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपये अनुदान दिले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 45,000 शेतकरी कर्जमुक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आता वीज बिलाचा चेक बाउन्स झाल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. बाजारात सध्या शेवग्याच्या शेंगा 30 ते 35 रुपये पाव दराने विकल्या जात आहेत. गव्हाच्या काढणीला वेग आला असून एकरी 12 ते 22 क्विंटल उत्पादन मिळत असल्याची माहिती आहे. तसेच धान्य खरेदी केंद्रांवर उद्दिष्ट नसल्यामुळे धान्य खरेदी जवळपास बंद असल्याचेही समोर आले आहे आणि अनेक शेतकरी अजूनही प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, अशाच प्रकारे शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांसाठीच्या ताज्या ठळक बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.